नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 4थी बालभारती, आपला विषय बालभारती, आणि या बालभारतीच्या पुस्तकामध्ये आपण एका वेगळ्या विषयाकडे जाणार आहोत। या विषयाचं नाव आहे बोलणारी नदी। तुम्ही कोणी बोलणारी नदी पाहिली का? कदाचित या प्रश्नाचं उत्तर सर्वांकडून नाही असंच मिळेल, पण तरी सुद्धा या पाठामध्ये एक मुलगी, तिचं नाव लीला आहे, आणि तिला ही बोलणारी नदी तिला भेटते। पण ती नदीबरोबर खरोखरच बोललेली आहे का? आणि नदी तिच्या बरोबर खरंच बोलते का? या प्रश्नांचं कोडं हे सर्वांनाच पडेल। खरं म्हणजे ही जी लीला आहे, त्या लीलाबरोबर नदी बोलत नाहीच। फक्त तिच्या मनातच तिला असं वाटतं का ती काही प्रश्न विचारते नदीला, का मी एक बर्फाचा गोळा मला खायचा आहे, खाऊ का? मग ती नदीचंही उत्तर तीच बोलते, हो खाऊ शकते। म्हणजे अशा पद्धतीने या पाठामध्ये ही बोलणारी नदी आहे, आणि शेवटी या बोलणाऱ्या नदीचं जे काही गुपित आहे हे त्या लीलाची आई, माई, ताई या तिघींनाही कळतं। अशा पद्धतीने हा आपला दुसरा पाठ आहे, आणि या पाठाचं आता आपण वाचन करणार आहोत। इथे तुमच्यासमोर बघा, हे चित्र सुद्धा दाखवलेलं आहे या बोलणाऱ्या नदीचं। ही लीला कशी त्या नदीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते हे या चित्रामध्ये दाखवलं गेलेलं आहे। इथे सुद्धा ते चित्र आहे। वर्गातली मुलं सुद्धा बघा बोलणाऱ्या नदीविषयी चर्चा करताना इथे दिसत आहेत। आता वाचन करूया। लक्ष देऊन तुम्ही ऐकायचं आहे, आणि तुम्हाला सुद्धा या पाठाचं वाचन करायचं आहे। मी या पाठाच्या संदर्भात काही स्पष्टीकरण सुद्धा करणार आहे, आणि त्यावर काही प्रश्न सुद्धा विचारणार आहे। एक होती मुलगी, तिचे नाव लीला, होती ती 4थीत अन होती भारी खोडकर। लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस। स्वतःच्या मनात येईल ते करायची तिची इच्छा असायची। त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची। तिचे घर होते गावाच्या एका टोकाला। तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडीशी चालत गेली की नदी होती। बघा इथे काय सांगितलंय, एक मुलगी आहे, त्या मुलीचं नाव काय आहे? लीला आहे। ती सुद्धा इयत्ता 4थीतच आहे, तुम्ही जसे आहात तसे। पण हिला एक सवय आहे, खोडी काढायची सवय। सवय म्हणण्यापेक्षा तिला हौस तिला वाटते, का तिला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो। कोणाची खोडी काढली की तिला आनंद, परंतु मनामध्ये असं काही नसतं। पण या खोडी काढण्यासाठी सुद्धा ती काहीतरी युक्त्या शोधायची। आणि या लीलाचं जे काही घर आहे ते घर गावाच्या एका टोकाला आहे, आणि तिच्या घराच्या मागच्या बाजूला वावर आहे। वावर म्हणजे काय? शेतजमीन। शेतजमीनला वावर हा शब्द म्हटलेला आहे, आणि त्याच्याच बाजूला एक नदी आहे असं इथे सांगितलेलं आहे। एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला। आई म्हणाली नको खाऊ, ताई म्हणाली नको खाऊ, माई म्हणजे तिची आजी। लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखील तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा।
आजी काय म्हणते, लीला ग लीला नको खाऊ गोळा, दुखील तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. म्हणजे अशा पद्धतीने इथे ताई आणि आई आणि माई या तिघींनी सुद्धा तिला बर्फाचा गोळा खाऊ नको असं सांगितलेलं आहे. आणि मग तिला प्रश्न पडलाय, आता काय करावे बरे. लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदी कुठे? तिच्या वावराच्या बाजूला नदी आहे, म्हणजे तिच्या त्यांच्या शेताच्या बाजूला नदी आहे. नदीला म्हणाली, नदी ग नदी, पण नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. म्हणजे ही बघा, नदी बोलत नाही म्हणून ही लीला काय करते, स्वतःच नदीचं पात्र सुद्धा ती बोलायला लागली. नदीला ती म्हणते, नदी ग नदी. आता तिला प्रश्न आला पुन्हा की नदी आता बोलणार तरी कशी. मग ही लीला स्वतःच म्हणते, म्हणजे स्वतःच आता नदी सुद्धा ती स्वतः झालेली आहे. बोल ग लीला, म्हणजे नदी बोलली. मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली दुखेल गळा, खाऊ का नको. पण नदी आता बोलणार कशी? नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा आणि पटकन खा. लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू. ताई म्हणाली, नको खाऊ. आई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणाली, नको खाऊ. पण नदी कशी बोलणार? ताई, माई, आई सगळ्यांनी नको खाऊ म्हटलेलं आहे, पण आता नदी कशी बोलणार. परत लीलाच्या मनात विचार आलेला आहे. परत लीलाच काय म्हणते, लीला म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षाही मोठी कोण? माईपेक्षाही मोठी मी, म्हणजे नदीबाई. माझं आई बरोबर, असं लीला म्हणते. म्हणजे इथे नदीचं पात्र सुद्धा ह्या लीलानेच केलेलं आहे. आणि मग पुढे बर्फाच्या गोळ्याच्या संदर्भात ही चर्चा झालेली आहे की तिला सगळ्यांनी नकार दिलेला आहे बर्फाचा गोळा खाऊ नको म्हणून. मग लीला काय, पुढे लीला काय झाली, लीला पळत बर्फवाल्याकडे गेली. तिथे गाडी दाखवली, बर्फवाला आईस्क्रीमवाल्याची गाडी दाखवलेली आहे. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. आणि या नदीची परवानगी मिळाली की आता आपण हवे ते करू शकतो, कारण सर्वांपेक्षा कोण आहे, नदीबाई मोठी आहे. एक दिवस लीला झाला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली, नको बुडवू शाळा. आई म्हणाली, नको बुडवू. माई म्हणाली, आता माई काय म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. म्हणजे माईने चांगला उपदेश तिला केला आहे. लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. आणि अशा पद्धतीने ही माई मात्र प्रत्येक वेळेला उपदेश करते की कंटाळा जरी आला तरी तू शाळा बुडू नको, शिकली तर मोठी होशील, असं ती आपल्या बाळाला म्हणजेच या लीलाला सांगते. मग आता त्या ठिकाणी ही लीला बघा इथे दाखवली गेली. ही लीला चिडली आणि कोणीच कशी शाळा बुडू देत नाही, शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावीला वाटते शाळा, काय करू. पण नदी कशी बोलणार. मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास शाळा. म्हणजे बघा, नदीचं पात्र मात्र लीलाने अगदी झकास केलेलं आहे मस्तपैकी. जरी तुला कंटाळा आलाय ना शाळेचा, बुडव शाळा, काय हरकत नाही, असं लीलाच म्हणते नदीच्या रूपाने. ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईंनी परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेलीच नाही.
दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्या शाळेत 7वीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई अन माईला पण सांगितले होते. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही. बघा, ती लीलाची जी बहीण आहे ताई, ती सुद्धा शाळेत आहे, तिच्याबरोबर 7वीला येते. आणि मग त्यामुळे ताईने सर्व घरी सांगितलेलं होतं लीलाच्या संदर्भात. माहीत सर्वांना झालेलं होतं, तरी सुद्धा कोणीही काही बोललं नाही. आणि ती लीलाची जी बोलणारी नदी होती ती सगळ्यांना माहीत झाली होती. काही दिवसांनी आला भोला. आता भोला कोण? भोला म्हणजे लीलाचा मामा. इथे लीलाच्या मामाचं नाव आहे भोला. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. आता हा जो भोला मामा आहे हा नेहमी खाऊ घेऊन येत असायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली होती आणि तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. मामा आला म्हटलं, लीलाला आनंद झाला होता, कारण हा भोला मामा नेहमी भरपूर खाऊ घेऊन येत असायचा. आणि तेव्हा ती लीलाने काय विचारले, काय खाऊ आणलास? भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. मामाने सुद्धा अगदी मजेशीर उत्तर दिले की लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. म्हणजे मामाने यावेळेला बदामी पेढ्याचा खाऊ आणलेला आहे असं इथे सांगितलंय. मग त्यावर 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश. 16 पेढे आहेत, ते पण बदामी आहेत, आणि त्यामुळे लीला एकदम खुश झालेली आहे. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्यावर मी पेढे खाणार. म्हणजे शाळेला आता लीला गेलेली आहे आणि तिने मनात विचार केला की संध्याकाळी झाली, शाळा सुटणार आहे आणि त्यानंतर मी घरी आल्यावर पेढे खाणार आहे. लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर आईला विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डब्बा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डब्बा काढला. उघडून पाहते तर डब्बा सगळा रिकामा. तिने डब्बा काढला पण डब्बा सगळा रिकामा झालेला होता. आई, यात तर एक पण पेढा नाही. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला. काय ग आई? नीला परसातून पळत आली. अगं पेढे कुठे गेले? आईने विचारले. कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले. मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8, नीला म्हणाली. म्हणजे इथे अगदी गंमत झालेली आहे. त्या लीलाने गंमतच केली आहे. तर तिने सांगितलं की 16 पेढे आहेत, त्यापैकी 8 मी खाल्ले आणि 8 नदीला दिलेत. तू बदामी पेढे नदीत टाकलेस? मूर्ख कुठली? आई नीलावर ओरडली. अगं हो, तू म्हणालीस. म्हणजे इथे बघा अगदी हे केलेलं आहे. पेढे नको खाऊ, माई म्हणाली. पेढे नको खाऊ? मग मी नदीबाईला विचारलं. नदी म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8, असं नदी म्हणाली. अगं पण नदी कशी बोलेल? माई आणि आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे? लीलाशी बोलते तशी, नीला म्हणाली. म्हणजे ते या लीलाची अगदी गंमत नीलाने केलेली आहे. कारण जे काही नदीचं पात्र आहे हे पात्र लीलाने केले. प्रत्येक गोष्ट लीला ही नदीला जाऊन विचारते आणि म्हणून या नीलाने सुद्धा लीलाची गंमत केलेली आहे. कशी? नीला ग नीला,
पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. अगं पण नदी कशी बोलेल? माई या नाही एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे? लीलाशी बोलते तशी, लीला म्हणाली. म्हणजे जशी लीलाबरोबर नदी बोलते तशीच ती आता माझ्याबरोबर सुद्धा बोलायला लागली आहे. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. अगं माई, मीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. हो की नाही ग लीला? लीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच ओरडली होती. आता काय करावी बरे? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, म्हणजे इथे काय बघा की लीलाने जो काही खोडकरपणा केला होता, नदी आपल्याबरोबर बोलते, नदी आपल्याबरोबर बोलते, हे जे काही लीलाने ठरवलेलं होतं, ती आता त्या लीलावरच तिची ती गंमत उलटलेली आहे. कारण त्या ठिकाणी नीलाने या लीलाची अतिशय मार्मिक अशी गंमत केलेली आहे. कारण ती जशी लीला प्रत्येक वेळा जाऊन नदीला विचारते, त्याच पद्धतीने नीलाने सुद्धा नदीला विचारणा केलेली आहे की तू 8 पेढे घे आणि मी 8 पेढे घेते. मग त्याला प्रश्न विचारला जातो की माईने की ही नदी तुझ्याबरोबर कशी बोलणार आहे? त्यावेळेला नीला म्हणते की जशी ती लीलाबरोबर बोलते तशी माझ्याबरोबर बोलणार आहे. लीलाला नदीने गोळा खायला सांगितलं, शाळा बुडवायला सांगितलं, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मग आता लीला ती चिडलेली आहे आणि ती खोडी आता तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे हे तिला सुचत नव्हतं. तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, ताई आई माई, ताई आई माई, समजलं का बाई? नदीशी बोलायला आता जाणार नाही. म्हणजे तिची जी चूक झाली होती खोडकरपणाची, ती आता तिला समजली. तेव्हा ती लीला म्हणते की ताई आई माई, समजलं का बाई? नदीशी बोलायला आता जाणार नाही. आणि मग पुढे काय झालं? माई हसत कपाटाकडे गेली आणि डब्बा घेऊन आली. आता लीलाने कबूल केलं की मी आता जाणार नाही नदीबरोबर बोलायला. आणि त्यानंतर माईने कपाटाकडे जाऊन डब्बा आणलेला आहे. नीला घ्या एक एक पेढा, नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली, पळाली. आता तिथे पुन्हा आणखी गंमत झालेली आहे. पेढा घेतला आणि लीला कुठे गेली? गोठ्याकडे. आता ही काही म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली. आणि माईने तिला अगदी पुन्हा एकदा एक हसून म्हणाली, हे टोमण्यात मारला म्हणावं लागेल की आता नदीला बोलायला लावलं, आता म्हशीलाही बोलायला लावणार आहे का? कारण ती गोठ्याकडे पळाली होती. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी बोलणारी नदी आहे आणि बोलणाऱ्या नदीबद्दलचं जे काही कुतूहल आहे ते एकदाचं तिचं उघडं पडलेलं आहे. आणि सगळं नीलाने हे सगळं सांगितलेलं आहे. आणि ही खोडकर लीला कशी आहे, ती कशी शहाणी झाली शेवटी, हे या पाठामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता या पाठामध्ये काही शब्द आलेले आहेत नवीन. वावर म्हणजे शेत आणि शिवार, त्याला वावर असं म्हणतात. बिनधास्त हा एक शब्द आहे. बेफिकीर, कसली काळजी न करता. शिंकाळे, छताला टांगलेले दोरीचे जाळे, यामध्ये दही दुधाची भांडी ठेवतात. बुट्टी म्हणजे बांबूची टोपली. आणि परस, घरामागची मोकळी जागा. असे काही नवीन शब्दसुद्धा या पाठामध्ये आलेले आहेत. या पाठाचं तुम्ही अगदी शांतपणे वाचन करायचं आहे. शिवाय या पाठामध्ये आपण संवादसुद्धा करू शकतो. या पाठामध्ये जी काही पात्र आलेली आहेत, ताई माई आणि आईची पात्रसुद्धा या ठिकाणी काही संवाद रूपाने आपण बोलू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने हा पाठ वर्गामध्ये जर याचं वाचन जर केलं 2-3 मुलांनी, तर तुम्हाला अधिक हा पाठ समजेल. कारण या पाठाचं पुन्हा पुन्हा वाचन केलं तर त्या पाठामधलं जे काही अर्थ आहे तो अगदी आपल्याला समजेल. मग आता या पाठाच्या संदर्भात तुम्ही
पूर्णपणे घरी गेल्यानंतरसुद्धा वाचन करायचं आहे. आणि याबरोबरच या पाठाला काही प्रश्नसुद्धा दिले. ते प्रश्न कोणते आहेत बघूया आपण. प्रश्न पहिला आहे, या पाठात कोणाचे वर्णन केले आहे. मी पहिल्यांदा प्रश्नाचं वाचन करणार आहे सगळ्या. दुसरा प्रश्न आहे, लीलाचा स्वभाव कसा होता. तिसरा प्रश्न आहे, लीलाला कोणती हौस होती. चौथा प्रश्न आहे, लीलाच्या घरच्या बाजूस काय होते. पाचवा प्रश्न आहे, लीलाला काय खावेसे वाटले. सहावा प्रश्न आहे, लीलाला खाण्यास कोणी कोणी नकार दिला. सातवा प्रश्न आहे, लीलाने कोणता निश्चय केला. आठवा प्रश्न आहे, लीलाने सर्वात मोठे कोणास मानले होते. 9, लीलाला कशाचा कंटाळा आला होता. 10, लीला का चिडली होती. 11, लीलाचे गुपित कोणास माहीत होते. 12, ते गुपित कोणते होते. 13, लीलाला आनंद का झाला होता. 14, मामाने कोणता खाऊ आणला होता. 15, माई हसून काय म्हणाली. तर अशा प्रकारे जवळजवळ 15 प्रश्न या पाठामध्ये विचारले गेले. तुम्हाला प्रश्न 15 दिलेले आहेत. मग आता हे जे 15 प्रश्न आहेत, या प्रत्येक प्रश्नाकडे आपण जाऊन बघूया. पहिला प्रश्न आहे, या पाठात कोणाचे वर्णन केले. आता या पाठात कोणाकोणाचं वर्णन केले. ताई, माई, आई आणि लीला आणि भोला मामा या संदर्भात, त्याचबरोबर बोलणारी नदी, या सर्वांचं वर्णन या पाठामध्ये करण्यात आलेलं आहे. दुसरा प्रश्न, लीलाचा स्वभाव कसा होता. तर लीलाचा स्वभाव खोडकर होता. लीलाला कोणती हौस होती. लीलाला खोड्या काढण्याची हौस होती. लीलाच्या घराच्या बाजूस काय होते. लीलाच्या घराच्या बाजूला नदी होती. वावराच्या बाजूला नदी होती. लीलाला काय खावेसे वाटले. लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. लीलाला खाण्यास कोणी कोणी नकार दिला. मग त्यासाठी तिला खायला कोणी कोणी नकार दिला होता. ताई, माई आणि आई या तिघींनी नकार दिला होता. लीलाने कोणता निश्चय केला. बर्फाचा गोळा खायचा आहे हा तिचा निश्चय होता. लीलाने सर्वात मोठे कोणास मानले होते. लीलाने सर्वात मोठे नदीबाईला मानले होते. लीलाला कशाचा कंटाळा आला होता. लीलाला शाळेत जायचा कंटाळा आला होता. लीला का चिडली होती. लीला का चिडली होती. पेढे डब्यामध्ये दिसत नव्हते म्हणून लीला चिडली होती. लीलाचे गुपित कोणास माहीत होते. लीलाचे गुपित तिची ताई जी होती नीला, तिला माहीत होते. ते गुपित कोणते होते. नदीबाई बोलते, नदी बोलते, बोलणारी नदी हे गुपित होतं. लीलाला आनंद का झाला. भोला मामा आला म्हणून लीला आनंद झाला होता. मामाने कोणता खाऊ आणला होता. मामाने बदामी पेढ्यांचा खाऊ आणला होता. माई असून काय म्हणाली. माई म्हणाली की आता ही गोठ्याकडे पळाली, आता म्हशीबरोबर बोलणार की काय, असं माई हसून म्हणाली होती. तर अशा पद्धतीने या पाठावर बरेचसे प्रश्न दिलेले आहेत. पुस्तकामध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत, ते पण सोडवायचे आहेत तुम्ही. आणि मग आता एक उपक्रम आहे तुम्हाला. उपक्रम असा आहे की आपल्या जवळच्या एखाद्या प्राणी संग्रहालयाला भेट देऊ शकता तुम्ही आणि त्या प्राण्यांबरोबर आपण बोलण्याचा प्रयत्न बोलते होऊ शकतो. जसं लीला नदीबरोबर बोलली, याच पद्धतीने प्राणी काही तुमच्याबरोबर बोलणार नाही, पण तुम्हीच प्राण्याची भूमिका करायची आहे. जशी लीलाने जशी नदीची भूमिका केली, त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा या लीलासारखा आनंद घेऊ शकता आणि आपणही तशा पद्धतीने एक त्या प्राण्यांबरोबर, पक्ष्यांबरोबर बोलू शकतो. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा
प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.